थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कुंभ राशी पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. फक्त कुंभ राशीला तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात ताण, मनात अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेलं काम पूर्ण, घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1 आहे अडकलेलं काम पूर्ण होणार. कुंभ राशी, एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलं आहे. कदाचित कित्येक महिने तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास होता, पण जसा जसा वेळ गेला तसतसे अडथळे वाढत गेले. कधी कागदपत्रांमध्ये अडचण आली, कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिलं. कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर लागली आहे का, किंवा नशीबच तुमच्या विरुद्ध उभा आहे का. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला, मी इतकी मेहनत करतोय तरीही यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायचाही विचार केला, पण तरीही तुमच्यात काहीतरी होतं, एक छोटीशी आशेची ज्योत जी तुम्हाला पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहे. शनिदेवांनी तुमचा संयम, तुमची प्रामाणिकता आणि तुमची मेहनत पाहिली आहे. जे काम सतत अडत होतं त्यात अचानक गती येईल. ज्या ऑफिसमध्ये फाईल थांबली होती ती पुढे जाईल. ज्या व्यक्तीकडून उत्तर येत नव्हतं ती अचानक संपर्क करेल. एखादा अनपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे अंधार दिसत होता तिथे अचानक प्रकाश कसा पडला. घरात आनंदाची बातमी जाईल, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज हे शक्य झालं. कुंभ राशी, हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की देव उशीर कधीच करत नाही, तो योग्य वेळीच देतो. नंबर 2 आहे धनलाभाचा जबरदस्त योग. कुंभ राशी, पैशांबाबत गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवला आहे. कमाई होत होती पण टिकत नव्हती. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होता. कधी घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च, कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी, आणि तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. तुम्ही मनात विचार करत होतात, इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा तर अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम, उधार दिलेले पैसे, थांबलेले पेमेंट, ते अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वी जिथे गोंधळ होत होता तिथे आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची भीती कमी होईल. कुंभ राशी, हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे आभार माना, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3 आहे नातेसंबंधात मोठा बदल. कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एखादा गैरसमज, न बोललेले शब्द, तुटलेला संवाद आणि अंतर वाढत गेलं. तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होतात पण योग्य वेळ मिळाली नाही. काही वेळा अहंकार आडवा आला, काही वेळा परिस्थितीने दुरावा निर्माण केला. घरात तणावाचं वातावरण होतं. जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी थंडपणा किंवा जवळच्याच मित्राशी तुटलेली मैत्री, यामुळे तुमच्या मनात खोलवर वेदना निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, आपण इतकं वाईट काय केलं, पण उत्तर मिळालं नाही. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा संवाद वाढवणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं ती अचानक संपर्क करेल. एखादा मेसेज, एखादा कॉल किंवा प्रत्यक्ष भेट आणि गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. मनातील राग वितळेल. जे शब्द आधी बोलले गेले नाहीत ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषतः वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजूत मिळणे, प्रेम व्यक्त होईल. जे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते पुन्हा मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंद वार्ता घरात हसू लागेल. कुंभ राशी, तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कोणाचं वाईट विचारत नाहीत. तुम्ही म्हणूनच आता नशीब तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबवू नका. प्रेम व्यक्त करा. माफी मागायची असेल तर मागा. माफ करायचं असेल तर करा. कारण येणारा काळ तुमच्या नात्यांना नवसंजीवनी देणार आहे. कुंभ राशी, आज जे काही ऐकलं ते साधं भविष्य नाही. हा तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. संघर्ष संपत चाललाय. अडकलेले काम पूर्ण होत आहेत. धनलाभाचे दरवाजे उघडत आहेत. नात्यांमध्ये गोडवा परत येतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणार आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली तेच पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. कुंभ राशी, तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.